एक अध्यक्षमध्ये सामान्य प्रशासन विभागाला माझी विनंती आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्यात येत असलेल्या माझी विनंती आहे, लेखी तुमच्या सगळ्या सूचना द्या. 2023 प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात क्रमांक 3 पूर्व परीक्षा 414/2023 पूर्व परीक्षा डिसेंबर 1, 2024 ला झालेली आहे. त्याचा निकाल 12 मार्च 2025 ला लागलेला आहे. मुख्य परीक्षा 27 मे ला झालेली आहे. त्याचा निकाल 9 सप्टेंबरला लागला आहे. मुलाखत 17 तारखेला झालेली आहे, पण त्याची अंतिम निकाल लागल्याने तो निकाल लावा अशी माझी विनंती आहे. महसूल विभागाला विनंती अशी करणार आहे. महसूल विभागाच्या बाबतीत बोलताना शासनाने स्वामित्व योजना सुरू केली आहे. माझ्या मतदारसंघातील बहुतांशी गावामध्ये अगदी 2 गावांचं नाव घ्यायचं तर पंचलिंग नगर आणि ढवळेश्वर या गावामध्ये ड्रोनद्वारे सर्वे करण्यात आला होता. त्याद्वारे अंतिम सिटी सर्वे करण्यात आला. अतिक्रमण केलेल्या लोकांची नावे सिटी सर्वेमध्ये गेली. काही ठिकाणी महाराष्ट्र शासन अशी चुकीच्या पद्धतीने नोंद झाली. काही लोकांच्या नोंदी गायब झाल्या. ग्रामपंचायत उत्तराला ज्यांच्या लोकांच्या नोंदी आहेत त्याही नोंदी कमी करण्यात आल्या. माझी विनंती एवढी आहे की ज्या नोंदीविषयी अपील करायचे असल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे अपील करावं लागते. या अपिलाच्या सुनावणी 6-6, 7-7 महिने होत नाहीत. तर माझी मंत्री महोदयांनी विनंती आहे की याचे सगळे अधिकार तालुका स्तरावरती भूमी अभिलेख कार्यालयाला द्यावे अशी माझी विनंती आहे. मदत पुनर्वसन विभागाला निवारणासाठी आपत्ती निवारणासाठी 17,572 कोटीची नियत वेळ प्रस्तावित आहे. माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष बागांची गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खूप मोठं नुकसान झाले. तर माझी तुम्हाला विनंती आहे की या मर्यादेत ह्या मान्यतेतून आपण जास्तीत जास्त निधी माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी माझी विनंती करतो. आटपाडी तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना आपल्या माध्यमातून मदत व्हावी अशी मी विनंती करतोय. रोजगार हमीच्या विषयामध्ये मला नियोजन विभागाला मला विनंती करायची आहे की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये जे काम करणारे सर्व कंत्राटी लोक आहेत ते EPO असतील, TPO असतील, यांना इतर योजनांमधल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सोयीमध्ये समावेश करून घ्यावा अशी माझी विनंती आहे. सध्या हे सगळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती S2 या त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाते. यांना राज्य शासनाच्या माध्यमातून घ्यावी अशी मी विनंती तुम्हाला करतो.